ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय असं महत्त्व आहे। हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो, परमार्थिक ओढ लागते, संसार सुखाचा होतो, निरोगी काया, सदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो। ईश्वरासमीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी मानले जाते। एकादशी ही भगवान महाविष्णूची आवडती तिथी आहे। प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येत असतात, एक कृष्ण पक्षामधील एकादशी आणि एक शुक्ल पक्षामधील एकादशी। याप्रमाणे वर्षाला 24 एकादशी येत असतात आणि जर धोंड्याचा महिना आला तर 2 एकादशी या एक्स्ट्रा येतात, म्हणजेच वर्षाला 26 एकादशी ह्या येत असतात। तर या 24 किंवा 26 एकादशीमध्ये 2 एकादशी या मोठ्या एकादशी म्हणून ओळखल्या जातात। तर पहिली म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी। तुम्ही वर्षभरातील एकादशीचे व्रत जरी नाही केलं तरी तुम्ही हे आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी या 2 एकादशी जरी तुम्ही केल्या तरी संपूर्ण वर्षभराच्या 24 एकादशी केल्याचं पुण्यफळ ते तुम्हाला मिळत असतं। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकादशीचं व्रत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणते नियम माहीत असायला हवेत, तसेच एकादशीचा हा उपवास कसा करावा, कोणत्या गोष्टींची माहिती तुम्हाला असायला हवी याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे। तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा। जर तुम्हाला 12 महिन्याच्या एकादशी करायच्या असतील, म्हणजेच 15 दिवसाची एकादशी येते ते तुम्हाला उपवास धरायचे असतील, तर या आषाढी एकादशीपासून तुम्ही त्या 12 महिन्याची एकादशी धरण्याची सुरुवात सुद्धा करू शकता। मात्र संकल्प करून एकादशी व्रत करण्यास सुरुवात करा। बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की एकादशी व्रत कोणी करावं, कधीपासून सुरू करावं आणि हे व्रत कधी थांबवावं। तर एकादशीचं व्रत जे आहे ते मी सांगितल्याप्रमाणे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ज्यांना हे व्रत झेपतं त्यांनी सर्वांनी, महिला, पुरुष, मुले, मुली अगदी प्रत्येकजण हे व्रत करू शकतात। धार्मिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मानव जन्म मिळाला आहे, तर कोणते व्रत वैकल्य उपवास करा किंवा न करा, पण एकादशी हे व्रत आवर्जून करा। आणि हे व्रत जे असतं ते आपल्यासोबत जात असतं, त्यामुळे हे व्रत कधी सोडावं, 11 एकादशी करून सोडावं का की 21 एकादशी करून सोडावं असं काही नाही। तुम्हाला जर हवं असेल तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत एकादशी व्रत हे आपण करू शकतो आणि बरेच जण हे करतात सुद्धा। जर हे व्रत सोडायचं असेल तर तुम्ही कोणत्याही एकादशीला हे व्रत तुम्ही सोडू शकता, याचं उद्यापन वगैरे असं काहीही नाही। तुम्हाला हवं असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे विठ्ठल मंदिर असेल तर तिथे जा, विठ्ठलाला तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सांगा, कशामुळे तुम्ही हे व्रत सोडताय ते सांगा आणि मग तेव्हापासून तुम्ही हे व्रत सोडू शकता। तुम्हाला हवं असेल तर ज्या एकादशीला तुम्ही हे व्रत सोडणार आहात त्या एकादशीला तुम्ही काही दानधर्म करून देखील हे व्रत सोडू शकता किंवा पंढरपूरचे दर्शन घेऊन सुद्धा तुम्ही हे व्रत जे आहे ते सोडू शकता। एकादशीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर म्हणजे दिवस रात्रभर उपवास केला जातो, फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो। आणि खऱ्या अर्थाने एकादशीचा उपवास हा दशमी तिथीला, रात्रीपासून दशमी तिथीला सूर्य मावळला तेव्हापासून उपवास धरला जातो। तो दुसऱ्या दिवशी एकादशीचा संपूर्ण दिवस रात्रभर धरला जातो आणि तो द्वादशीच्या दिवशी सूर्य उदय झाल्याच्या नंतर स्नान वगैरे सगळं करून देवपूजा वगैरे सगळी उरकून मग हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो। खास करून एकादशीचा जो उपवास असतो त्याला तांदूळ म्हणजेच भात हा पदार्थ खाल्ला जात नाही। यामागे सुद्धा काही कारण आहे, ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। आणि जर तुम्ही एकादशीचं व्रत करणार नसाल, 12 महिन्याच्या एकादशी असू द्या, ते व्रत तुम्ही करत नसाल तरीसुद्धा
एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजेच भात हा पदार्थ चुकूनही खाऊ नये. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी घरामध्ये मांसाहार बनवणे किंवा तो खाऊ नये. आणि एकादशीच्या दिवशी कांदा लसूण सुद्धा वर्ज्य केला जातो. स्पेशली कांदा हा तर चुकूनही खाऊ नये असं म्हटलं जातं. जे आता आषाढी एकादशीच्या दिवशी पहिल्यांदाच एकादशीचं व्रत करणार आहेत आणि पुढे सुद्धा ते कायम चालू ठेवणार आहेत, त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत भरपूर एकादशीचं व्रत केलं पण संकल्प घ्यायचा असतो हे माहीत नव्हतं, तर त्यांनी आषाढी एकादशीचं व्रत करताना पूजेच्या वेळी संकल्प घ्या आणि मगच पुढची पूजा करा. त्यासाठी तुम्हाला उजव्या हातात म्हणजे तळहातावर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एखादं फूलसुद्धा ठेवायचं आहे. संकल्प करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो. तर तो मंत्रसुद्धा मी तुम्हाला सांगते. तर तो मंत्र असा आहे: मम कायक वाचकमा मानस सांसर्गिक पातकोप पातक दुरित क्षयपूर्वक श्रुती स्मृती पूर्णोक्त प्राप्त्यार्थी श्री परमेश्वर प्रीती कामनाय व्रतमहम करेशी, असा मंत्र म्हणायचा. त्यानंतर तांब्यातून थोडंसं पाणी घ्यायचं, ते आपल्या सर्वांगावर शिंपडायचं. श्रद्धेने आणि भक्तिपूर्वक यथाविधी विठ्ठल देवता, त्याचबरोबर तुमच्या घरात असणारा बाळकृष्ण, श्री विष्णू देवता यांचेही तुम्ही पूजन करू शकता. यापैकी कोणत्याही एका देवतेचे तुम्ही पूजन करा. सर्व देव एकच आहे, फक्त त्यांचे अवतार किंवा रूप हे वेगवेगळे आहेत. आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचवण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही. एक अन्न पचत नाही तोवर दुसरे अन्न ग्रहण करतो. ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते आणि यासाठी 15 दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा आणि उपवास शक्यतो काहीही न खाता करावा. गरज लागलीच तर फराहार करावा. मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या युक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास हा न केलेलाच बरा. त्याचबरोबर मासिक पाळी आलेली असेल किंवा सूतक जर तुम्हाला आलं असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी आलेली असेल तर अशा वेळेला तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. तसेच एकादशीच्या दिवशी होम तसेच हवन करण्याची सुद्धा पद्धत नाही. त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा होम किंवा हवन विधी करू नका. तसेच जो व्यक्ती सर्व एकादशीचे पालन करतो तर त्याला तिथी वार नक्षत्र यांची चांगली माहिती असते. एकादशी करणारा कधीही कुठलाही व्यक्ती शारीरिक आर्थिक कामे प्रलोभनाला बळी पडत नाही. एकादशी करणाऱ्याला संकटातसुद्धा विवेकबुद्धी जागृत राहते. जो व्यक्ती एकादशी करतो त्याचं पूर्वकर्म शुद्ध होतं. म्हणजेच काय, त्याने अगोदर काही पापकर्म केलेले असेल तर ते सुद्धा एकादशी केल्यामुळे मिटतात. एकादशी करणाऱ्याची एकाग्रता वाढते. ज्यांना व्यवस्थित खाऊन पिऊन सुद्धा सतत भूक लागते किंवा खाऊ सुटते त्यांना एकादशीचं व्रत अवश्य करावं, जेणेकरून तुम्हाला अन्नाचा त्याग करणं काय असतं किंवा उपवास करणं काय असतं हे चांगल्या पद्धतीने समजेल. त्याचबरोबर विहित कर्मांचे आचरण किंवा ज्ञानार्जनसुद्धा यामुळे वाढतं. आषाढी एकादशी असो किंवा कोणत्याही एकादशीला तुम्ही जर विठ्ठल गायत्री मंत्र म्हणालात तर तुम्हाला नक्कीच मनाला शांती लाभेल. तुमच्या मनात जे काही उलटसुलट विचार येतात, जो काही तुम्हाला ताणतणाव असतो तो सुद्धा दूर निघून जाईल. तर विठ्ठल गायत्री मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते. तर तो असा आहे: ओम भक्त वरदाय विघ्नहे पांडुरंगाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. आता मी तुम्हाला तुळशी गायत्री मंत्र सांगते. हा मंत्र तुम्ही तुळशीजवळ म्हणू शकता. सकाळी पूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळी तो मंत्र म्हणावा. संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावा. तुमच्याकडे गाईचे तूप नसल्यास तुम्ही तेल वापरलं तर त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये चिमूटभर हळद टाकायला अजिबात विसरू नका. तसेच गायत्री मंत्र असा आहे: ओम तुलसी देव विद्महे विष्णुप्रियाय च धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. तर हे दोन्ही मंत्र तुम्ही म्हणा किंवा जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा मंत्रसुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता. तुमच्या मोबाईलवर हरिपाठ ऐकू शकता, विठ्ठल रुक्मिणीची आरती म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा
द्वादशी मंत्र आहे तर तो अत्यंत प्रभावी आहे, त्यामुळे हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. एकादशीचा उपवास नेमका कधी आणि कशा पद्धतीने धरायचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते, जी अत्यंत महत्त्वाची आहे. एकादशीच्या आदल्या दिवशी जी दशमी तिथी येते, दशमीच्या रात्रीपासून ते द्वादशीच्या सकाळी सूर्योदयापर्यंत आपल्याला एकादशीचा उपवास हा करायचा असतो. म्हणजेच दशमीच्या रात्रीपासून तुम्ही एकदा उपवास धरला की द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर हा उपवास सोडायचा असतो. एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी तिथी येते, तर दशमी तिथीला तुम्ही दिवसभरात जेवण करू शकता. तुम्हाला जे काही पदार्थ खायचे आहेत ते तुम्ही खाऊ शकता, पण दशमीच्या रात्री जेवायचं नाही. तुम्हाला जर असं वाटलं की मी दशमी तिथीच्या दिवशी दिवसभरात खूप सकाळी वगैरे जेवली होती आणि आता मला भूक लागू शकते, तर तुम्ही दशमी तिथीच्या सूर्यास्ताच्या आत कधीही जेवण करा. एकदा की सूर्य मावळला की त्यानंतर दशमीला अजिबात जेवण करू नका. आणि भलेही तुम्ही सूर्यास्ताच्या आत जेवण केलेलं असेल तरी पण तुमच्या जेवणामध्ये भात खाऊ नका. भात न खाण्याचं कारण काय आहे तेही मी तुम्हाला सांगते. पण दशमी तिथीच्या रात्रीपासून तुम्ही उपवास सुरू केला की त्याचा अर्थ काय होतो की दशमीच्या दिवशी तुम्ही एक भक्त राहत आहात, म्हणजेच एकदा जेवण केलेलं आहे. त्यानंतर एकादशीचा संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला हा उपवास करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला की मगच तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो. उपवास सोडताना सुद्धा तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये भाताचा समावेश करायचा नाही. हा नियम फक्त एकादशीसाठीच लागू आहे. त्याचबरोबर तुमचा उपवास सोडण्याच्या पदार्थांमध्ये कांदा लसणाचा म्हणजेच तामसिक पदार्थांचा समावेश नसावा. या पद्धतीने हे एकादशी व्रत केलं जातं. बऱ्याच ठिकाणी आजसुद्धा हे नियम पाळतात, कारण हे अगदी जुन्या काळापासून चालत आलेले नियम आहेत. तसेच एकादशीच्या दिवशी काही झाडलोट असते ती आदल्या दिवशीच करून ठेवतात. एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या झाडांची पानं तोडत नाहीत, रात्री साफसफाई करत नाहीत, बरेच जण शेतामध्ये सुद्धा जात नाहीत. तर याचं खरं कारण हे आहे की आपल्याकडून कोणत्याही जीवजंतूचा नकळतपणे अंत होणार नाही. म्हणजे इतकं सात्विक पद्धतीने हे व्रत केलं जातं की आपल्याकडून कोणत्याही जीवाला हानी पोहोचता कामा नये आणि याचे पातक आपल्या माथी येता कामा नये. पण आजकाल जीवनशैली बदललेली आहे, पण जेवढं शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही नक्कीच पाळाव्यात. एकादशीच्या व्रतामध्ये काय काय खावं हा प्रश्न बरेच जण विचारतात. तर यावर त्यामध्ये तुम्ही साबुदाणा, भगर, बटाटा व उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. तसेच दूध किंवा दुधाचे काही पदार्थ खायचे असतील की जे उपवासाला चालतात तर ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तसेच तुम्ही फक्त या दिवशी तुम्हाला निर्जळी जर उपवास करायचा असेल, व्रत करायचं असेल तर ते अगदी काळजीपूर्वक करा. सूर्योदयाच्या अगोदर तुम्हाला काही जर उपवासाचं खायचं असेल तर ते तुम्ही खाऊन घ्या आणि पाणी प्यायचं असेल तर पाणीही पिऊन घ्या. पण एकदा की सूर्योदय झाला की त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत काहीच खायचं नसतं किंवा प्यायचंही नसतं. आपल्या शरीराला त्यामुळे जर खूप जास्त त्रास होणार असेल तर फक्त फळांवर हा उपवास तुम्ही करू शकता. ज्या महिला गर्भवती आहेत त्यांना शक्य असल्यास किंवा उपवास निघणार असेल तरच तुम्ही काळजी घेऊन उपवास हा करायचा आहे. एकादशीच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की एकादशीच्या उपवासामध्ये तुम्ही जर खिचडी खात असाल, काही खात असाल आणि त्यावर तुम्हाला लिंबू पिळून खायला आवडत असेल तर ते या दिवशी जरूर टाळा. त्याचबरोबर लिंबू पाणीसुद्धा या दिवशी घेऊ नका. मग तुम्हाला लिंबाचा रस प्यायचा असेल किंवा काय तुम्हाला लिंबाचं बनवायचं असेल तर या दिवशी लिंबाचं लोणचं वगैरे खात असाल उपवासाचं तर ते सुद्धा तुम्ही खाऊ नका. आणि लिंबू या दिवशी मेन म्हणजे कापायचं सुद्धा नसतं, कारण एकादशीचा हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. जो व्यक्ती एकादशी व्रत करतो त्याचं पूर्वकर्म शुद्ध होतं, विहित कर्माचा आशीर्वाद आणि ज्ञानार्जनसुद्धा वाढतं. त्यामुळे एकादशी व्रत जे आहे ते तुम्ही नक्की करा.
तांदळापासून बनवलेले जे पदार्थ आहे तर ते तुम्हाला हे व्रत असेल, हा उपवास असेल किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्तींना एकादशीचं हे व्रत नसेल तरीसुद्धा तुम्हाला भात हा खायचा नाही आहे. आणि चुकून जर तुमचं हे एकादशीचं व्रत मोडलं तर काय करायचं, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर अशा वेळेला तुम्हाला देवाकडे क्षमा याचना करायची आहे आणि जे काही तुम्ही खाल्लं असेल त्यावरच तुम्हाला दिवसभर राहायचं आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत राहायचं आहे, काहीच खायचं नाही आहे. आणि तुम्ही समजा चुकून काही खाल्लं असेल तर तुम्ही चहा घेऊ शकता, कॉफी घेऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, पाणी पिऊ शकता, आपण फराळाचे पदार्थही खाऊ शकता. समजा जर तुमचं एकादशीचं व्रत हे मोडलं तर तुम्ही काय करू शकता की दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला तुम्ही एकादशीचं हे व्रत करू शकता. जसं की एकादशीच्या दिवशी आपण दिवसभर फराळ करणार होतो, काही खाणार नव्हतो आणि द्वादशीच्या दिवशी हे व्रत सोडणार होतो. अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे की द्वादशीच्या दिवशी एकादशीप्रमाणेच उपवास हा करायचा आहे आणि त्रयोदशीच्या दिवशी हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे. तुम्हाला एकादशीप्रमाणेच हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे. जर तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला खूप वाईट वाटते की माझ्या एकादशीचा उपवास आता मोडला मी काय करू, तुमच्या मनातून ही गोष्ट जातच नाही आहे, तर मात्र तुम्ही द्वादशीच्या दिवशी हे जे व्रत आहे तर ते करू शकता. आता बऱ्याच जणांना जो प्रश्न पडलेला आहे की तांदूळ का खायचे नसतात, तर एकादशीच्या उपवासाला तर एक महर्षी ऋषी यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला. त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते. ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होते. तसेच महर्षी ऋषींनी पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला, तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते आणि म्हणूनच एकादशीला तांदूळ खात नाहीत. एकादशीला भात खाणे हे महर्षी ऋषींनी मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे मानले जाते आणि म्हणून हा जो आहे तो एकादशी तिथीला चुकूनही भात खाल्ला जात नाही. आणि दुसरे वैज्ञानिक कारण असं आहे की तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यावर तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते, यामुळे मन विचलित व चंचल होते. मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमामध्ये अडथळा आणते आणि म्हणूनच एकादशीला तांदळाच्या ज्या गोष्टी आहेत ते खाण्यास मनाई केली आहे. सरते शेवटी काय आहे की एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, ती म्हणजे ही जी पथ्य आहे ती आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहेत. याचे पालन करायचं असेल तर ते शास्त्रावर धरून केलं तरच त्याचा उपयोग होईल, जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीसुद्धा साध्य होईल. म्हणून हे कशासाठी याचा विचार करण्यापेक्षा पूर्वीपासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करूनच जे काही पथ्य असतील, नियम असतील ते लावलेले आहेत. हे लक्षात घेऊन हे जे व्रत आहे ते श्रद्धेने आणि विश्वासाने करायचं आहे. त्याचबरोबर देव हा भीतीचा विषय नाही तर भक्तीचा विषय आहे. त्यामुळे न घाबरता न भीता श्रद्धेने आणि विश्वासाने हे आषाढी एकादशीचं व्रत करा. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद.